की ती मुलगी नक्की आहे तरी कोण. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठते तर समोर अंतरंगाची पूर्ण टीम येऊन बसलेली. जेव्हा मी स्टेजवर असते तेव्हा मी नसते. एक कलाकार म्हणून जेव्हा माझी ओळख होत आहे तेव्हा मला माझं मन खरंच खूप जास्त भरून येत आहे. नमस्कार, मी सोनाली धीरज परब. आमच्या अंतरंग या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही गेल्याच आठवड्यात जो व्हिडिओ अपलोड केला होता श्री भगवती देवीच्या गाण्याचा, त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलात. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. आमच्या पूर्ण टीमने खूप कमी वेळात आणि खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवला होता आणि त्यात सहभागी सगळ्याच कलाकारांचे, सगळ्याच तंत्रज्ञांचे आम्ही खूप आभारी आहोत. यात विशेष करून एका मुलीची देवी भगवतीची जी भूमिका होती तिचं कौतुक होतंय, खूप कौतुक होतंय आणि तिचं योगदान खूप मोठं आहे या व्हिडिओच्या यशात. तिच्याबद्दल लोकांना कौतुक तर आहेच, पण त्याबरोबर कुतूहल पण तेवढंच आहे. कारण आम्हाला बऱ्याच जणांकडून अशी विचारणा झाली होती की ती मुलगी नक्की आहे तरी कोण, आणि त्या प्रश्नाचं समर्पक उत्तर म्हणून आजचा हा व्हिडिओ. कारण तिचा एवढा वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात वावर आहे की मोजक्या शब्दात तिच्याबद्दल सांगणं कठीण आहे. म्हणून ती नक्की कोण आहे आणि ती नक्की काय काय करते हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की बघा. तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की ती मुलगी एक उत्तम नृत्यांगना आहे, एक उत्तम कलाकार आहे. त्याचबरोबर ती नाट्य कलाकारही आहे. BSc इन ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी पदवीधरही ती आहे आणि सेंद्रिय शेतीकडे कल असणारी एक प्रगतशील शेतकरी आहे. त्याचप्रमाणे ती कंटेंट क्रिएटर आहे. तिचा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे आणि निर्वाणा या कलेला वाहिलेल्या एका समूहाची स्थापनाही तिने केली आहे. आणि त्याचबरोबर ती समाजभान असलेली, स्वतःहून सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारी एक सुजाण अशी नागरिक, एक सुजाण तरुणी आहे. ती मुलगी आहे उमा उदय प्रभुदेसाई. नमस्कार उमा. नमस्कार सोनाली ताई. तर आमच्या चॅनलवर तुझं पुन्हा एकदा स्वागत. एकदा मागच्या व्हिडिओत तू दिसलीच होतीस, पण आज प्रयोजन थोडं वेगळं आहे. मला माहिती आहे तू खूप कमी बोलतेस, पण आज तुला जास्त बोलायचं आहे. मी फक्त ऐकण्याचं आणि प्रश्न विचारण्याचं काम करेन. कारण लोकांना खूप उत्सुकता आहे की ती मुलगी कोण आहे, आणि आता आम्ही नाव उघड केलंच आहे, तर आता आणखीन तुझ्याबद्दल थोडं जाणून घेऊया. मी थोडक्यात प्रेक्षकांना तुझी ओळख करून दिलीच होती सुरुवातीला. आता मी म्हणेन की तू स्वतःबद्दल काहीतरी सांग थोडं. खरं तर माझी ओळख करून देताना माझ्याबद्दल सगळं काही तूच सांगितलंयस. आता स्वतःबद्दल काय सांगायचं हा मलाच प्रश्न पडलाय. मी भाईडवाडा कोरगावची रहिवासी. माझं प्राथमिक शिक्षण मराठीत झाल्या कारणाने मी आज इथे स्मूथ अशी थोडीशी मराठी बोलू शकते. त्याच्यानंतर माझं 5वी ते 10वी शिक्षण झालंय मांद्रे हायस्कूल मांद्रेमध्ये, हर्बल पंचकृषीमध्ये 11वी 12वी आणि कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे माझी BSc ॲग्रिकल्चर ही डिग्री पूर्ण करून मी पुन्हा गोव्यात आले आपल्या कोरगावमध्ये. आणि त्याच्यानंतर मग रिलायन्स फाउंडेशनमध्ये मी काही महिने जॉब केला. तिथे मला सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. जरी तो जॉब कृषी विषयकच होता, तिथे आपल्या शेतकरी मित्रांना मदत करायची वगैरे हे सगळे विषय होते, तरी पण असं भासत होतं कुठेतरी की मी कमी पडतीये. त्यामुळे मग माझा मूळ उद्देश ॲग्रिकल्चर किंवा शेती पदवी घ्यायचा काय होता त्याच्यावर मी विचार केला आणि मी पप्पांच्या मदतीने सेंद्रिय गुळाचा प्रोजेक्ट उभा केला. आणि त्याचबरोबर मी कृषी विषयक जे जॉब्स येत होते त्याच्यासाठी पण अप्लाय करत होते. सध्या मी असिस्टंट टेक्नॉलॉजी मॅनेजर आत्मा, झोनल ॲग्रिकल्चर ऑफिस पेडणे, डायरेक्टरेट ऑफ ॲग्रिकल्चर गोवा इथे कार्यरत असते. मी भरतनाट्यम शिकतेय.
लहानपणापासून म्हणजेच 5वी पासून मी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला मी रीमा गडकरी मॅडम यांच्याकडे भरतनाट्यम शिकत होते. 4 वर्ष त्यांच्याकडे एक्झाम दिली मी मध्यमा प्रथमपर्यंत. त्याच्यानंतर कॉलेजला जेव्हा दापोलीला गेले तिथे माझा डान्सच्या शिक्षणामध्ये गॅप पडला आणि त्याच्यानंतर परत येऊन मला कुठेतरी बेचैन असं वाटत होतं, म्हणून मी पुन्हा क्लासेस जॉईन केले. आत्ता मी सध्या डॉक्टर सपना नाईक यांच्याकडे, माझ्या गुरु आहेत त्या, यांच्याकडे फोंड्याला जाऊन भरतनाट्यमच्या क्लासेस घेतेय आणि माझी याच वर्षी मध्यमा पूर्ण अशी 5वी एक्झाम झाली आहे गांधर्वची. उमा, तू आत्ताच म्हणालीस की तुझ्या पप्पांच्या मदतीने तू सेंद्रिय गुळाचा प्रकल्प उभा केलास. म्हणजे तुझं कुटुंबही शेती व्यवसायात आहे का? म्हणजे आम्हाला तुझ्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायला आवडेल. आमचं कुटुंब म्हणजे आई, पप्पा, छोटा भाऊ उगम आणि काकी आणि आजी. छोटा भाऊ सध्या कॉलेज करतोय, आई नर्स आहे, पप्पा पूर्ण वेळ शेतीत असतात, काकी आजीचा सांभाळ करतेय सध्या. कारण आजी माझी, मला अभिमान वाटतोय सांगायला की माझी आजीचं 100वे वर्ष चालू आहे. उमाचं मी कौतुक यासाठी करेन आणि आभारही यासाठी मानेन की आम्ही अगदी म्हणजे शेवटच्या क्षणाला तिला अप्रोच केलं होतं, तिला विचारलं होतं की या गाण्यासाठी आम्हाला मदत करशील का. आणि अगदी एका सेकंदाचे जे शॉट्स होते त्यासाठी तिने 9 वेळा वेगवेगळे पेहराव तिने बदलले आहेत आणि सकाळ रात्र अशा म्हणजे ज्यावेळी आम्ही येऊन तिच्याकडे धडकलो तिने शूटिंगसाठी मदत केली आहे. तर मला तिला विचारायचं आहे की तिचा हा अनुभव कसा होता, म्हणजे अंतरंग टीम बरोबर काम करण्याचा. म्हणजे हो, माझ्या मनात होतं की एकदम म्हणजे व्हिडिओला काम करावं, माझं पण काहीतरी योगदान असावं या व्हिडिओमध्ये. पण प्रॉब्लेम असा झालेला की व्हिडिओ रिलीज करायचा होता. 2 दिवस आधी माझा प्रोग्राम होता एक डान्सचा, ज्याच्यामुळे मी वेळ देऊ शकले नसते. आणि हे मी त्यांना सांगितलेलं की मला जमणार नाही अशासाठी की मी पूर्णपणे न्याय देऊ शकणार नाही, माझे पूर्ण एफर्ट्स त्या व्हिडिओला मी देऊ शकणार नाही याची मला जाणीव होत होती. म्हणून मला असं वाटत होतं की नाही, नको, आपण जिथे देऊ शकत नाही पूर्ण आपलं तिथे आपण हो म्हणून फायदा नाही. म्हणून मी त्यांना सांगितलेलं की मला जमणार नाही. पण ज्या दिवशी रात्री प्रोग्राम संपून मी आले, दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठते तर समोर अंतरंगाची पूर्ण टीम येऊन बसलेली. मला विरोध करायला काही म्हणजे वाटच नव्हती आणि मला तसं काही प्रॉब्लेम नव्हता व्हिडिओ करायला. फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं की या व्हिडिओला जेवढं हवंय तेवढं मी देऊ शकेन का तेवढ्या कमी वेळात. तर ज्या वेळेला मला प्रोजेक्ट पूर्ण एक्सप्लेन केला गेला आणि मला वाटलं की हे होऊ शकतं माझ्याकडनं, एवढ्या वेळेत मी हे मॅनेज करू शकेन, तेव्हाच मी त्यांना सांगितलं की हो, आपण याला पुढे जाऊयात म्हणून. अंतरंगाच्या टीम सोबत काम करताना खूपच मजा आली. म्हणजे परेश नाईक सर, रोहित सर यांच्यासोबत काम करताना खरंच खूप मजा आली. आणि त्यातल्या त्यात मला देवीचा रोल करायचा चान्स मिळतोय यात मला खरंच खूप आनंद होत होता आणि एकंदर एक्सपिरियन्स खूप चांगला होता. माझ्या सजेशन्ससाठी सुद्धा सगळे ओपनली वेलकम करत होते. कुठे काही बंदी असं म्हणजे नाही असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे असं काही कोणी सक्ती केली नव्हती. त्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. उमा, तू मगाशी म्हणालीस की तू भरतनाट्यमचं शिक्षण घेत आहेस, तू सध्या जॉब पण करत आहेस. म्हणजे पूर्ण वेळ जॉब करत असताना आणि ते सुद्धा फोंड्याला एवढ्या दूर जाऊन तू पुढचं शिक्षण घेत आहेस नृत्याचं. तर जॉबमध्ये असून सुद्धा तुझी कलेप्रतीची ओढ तुझी कमी झालेली नाही आहे. गॅप पडला तरी तू पुन्हा सुरुवात केलीस. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुला ही आवड निर्माण कशी झाली आणि यामागे काय प्रेरणा होती जी तुला अजून या क्षेत्रात पुढे जाण्यास, म्हणजे तुझा प्रेरणास्रोत काय आहे या बाबतीत?
कलेची सुरुवात कुठून आणि कशी झाली याची नक्की मला पण आठवण नाही, कारण मी खूप लहान होते जेव्हा म्हणजे असं मी टीव्हीवर बघून नाचायला सुरुवात केलेली, गायला सुरुवात केलेली किंवा कोणाला बघून त्याची ऍक्टिंग करायला सुरुवात केलेली. त्यामुळे मला असं नक्की असं आठवत नाही की मी कधीपासून कलेच्या दिशेने वाहायला सुरुवात केली. पण एक एवढं माझ्या लक्षात आहे की जेव्हापासून मी सुरुवात केली आहे तेव्हापासून माझ्यापासून ते सुटलेलं नाहीये. जसं एखाद्या पदार्थामध्ये मीठ काम करतं त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात कलेची जागा आहे. जर कला नाही तर माझ्या आयुष्यातला आनंद नाहीसा होणार आहे. त्यामुळे म्हणजे एवढं इम्पॉर्टंट आहे कला ही माझ्या आयुष्यात. आणि 5वी-6वीत मी शास्त्रीय असे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. तेव्हा नटराज अकॅडमीमधून क्लासेस करत होते. आणि आत्ता मी नुपूर डान्स अकॅडमी गुरु सपना नाईक, डॉक्टर सपना नाईक यांच्याकडून क्लासेस करतेय. आणि त्यांची म्हणजे त्या स्वतः इतक्या प्रेरणादायी आहेत की म्हणजे त्यांचं पण कसं शेड्यूल इतकं टाईट असतं की म्हणजे त्या सगळं स्वतः करायचा प्रयत्न करतात. प्रत्येक स्टुडंटकडे बारकाईने लक्ष देऊन कुठे काय चुकतं, कसं त्याला अजून इम्प्रूव्ह करता येईल. प्रत्येक स्टुडंट हे खूप कठीण असतं की गुरुने शिष्याकडे इंडिव्हिज्युअली लक्ष देऊन त्या स्टुडंटला इम्प्रूव्ह होण्यास मदत करणं. सो ते मला जेव्हा त्या गुरुमध्ये जाणवलं तेव्हा म्हणजे मला इतका आनंद झाला की द बेस्ट गुरु असं मी त्यांना म्हणू शकते की द बेस्ट गुरूंकडे मला शिक्षण मिळतंय, गुरूंकडून मला शिक्षण मिळतंय याचा मला खूप अभिमान आहे, याचा मला खूप असं आनंद आहे. आणि मी स्वतःला खूप भाग्यवानही समजते. तर हेच झालं तुझ्या कला क्षेत्रातल्या रोल मॉडेल विषयी. तुझ्या गुरूंना तू रोल मॉडेल मानतेस. पण पर्सनल आयुष्यात किंवा इतर क्षेत्रात वावरताना अशी कोणी व्यक्ती आहे का जिला तू रोल मॉडेल मानतेस? हो, अशी व्यक्ती आहे. आणि सगळ्यांच्याच आयुष्यात ही व्यक्ती म्हणजे मी आईला माझा रोल मॉडेल मानते माझ्या पर्सनल आयुष्यात. कारण तिचं मी लहान असतानापासून मी तिला जेव्हा बघितलीये ती कधीच मला अशी थकून दमून कुठलं तरी काम असू दे आज नको करायला असं तिने कधीच केलेलं नाही. ते काम झालं पाहिजे तर ती कितीही दमलेली थकलेली असू दे ती ते काम करूनच झोपायला जाईल किंवा ते करूनच ती आराम करेल. त्यामुळे एखाद्या कामासाठी एखाद्या गोष्ट करावी म्हणून ती जी चिकाटी हवी असते, जो डिसिप्लिन हवा असतो आणि कामाबद्दल आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी जी काय असते ते मी आईकडून शिकली. आणि आज सुद्धा मला कुठेतरी असं वाटलं की राहू दे आज नको करायला, आज मी खूप दमली आहे, तेव्हा मला असं अशी आईची आठवण येते की नाही ती असं नाही करत म्हणून मला तिच्यासारखं बनलं पाहिजे आणि मी पण हे करूनच आज झोपायला जाईल. तर उमा, तू एक चांगली नाट्य कलाकार पण आहेस, त्यामुळे तुझ्या नाट्य प्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्याबद्दल काय सांगशील? आता नाट्य प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर असा फोकस कधी नव्हता की मला नाटक करायला आवडतं, मी नाटकच करेन, मी तेच ह्याच रोलमध्ये करेन, हेच करेन. शाळेमध्ये असताना कधी टीचर्सने विचारलं की हा रोल करशील का, मी घरी येऊन आई पप्पांना विचारायचे, सर विचारतायत मी करू का. आणि माझी ताई स्मृती प्रभुदेसाई आता जोशी खूप म्हणजे नाटक क्षेत्रात तिने खूप जास्त कामगिरी केली आहे आणि मला असं छान वाटायचं की किती छान करते, मला पण करायचंय असं कधीतरीच वाटायचं. पण जसं नृत्याकडे जितकी ओढ आहे तेवढी नाटकात वाटत नव्हती. तर शाळेतल्या टीचर्सनी आधी मला असं ओढून नाटकात नेलं. त्याच्यानंतर मी ते नाटक जगायला शिकायला लागले. आणि जेव्हा नाटक जगायला माणूस शिकतो त्यानंतर त्याची म्हणजे त्याला मागे फिरायची वाट कळत नाही. त्यामुळे एकांकिकेपासून सुरुवात झाली शाळेच्या लेवलला.
नंतर हायर सेकंडरीमध्ये पण एकांकिका, जशी घुसमट ही माझी पहिली एकांकिका होती. आणि त्याच्यात मला खूप छोटूसा रोल, असा त्यात रोल तो नव्हता, पण एका सरांना असंच वाटलं की ह्या मुलीला रोल द्यावा, म्हणून त्यांनी एक रोल निर्माण केला आणि त्यात पिंकी नाव ठेवलं माझं आणि अशा मॉबमध्ये मला बसवलं. तर तो माझा घुसमट एकांकिकेतला पहिला रोल होता. आणि त्याच्यानंतर एक अशी एकांकिका मी स्कूल लेवलला, सायन्स ड्रामा आणि हायर सेकंडरी लेवलला पण एकांकिका, असं झालं. नंतर कॉलेजला मी परत कुठेतरी नाटक क्षेत्रात कमी योगदान दिलं, पण 2 व्यक्ती मी इथे सांगावंसं वाटतं मला, की सागर माने आणि मंदार केळकर ह्या दोघांनी मला नाटक करायला इतकं प्रेरित केलं. आणि त्यांच्यामुळेच आम्ही, म्हणजे एक स्किट, धंदा नावाचं एक स्किट होतं, वेश्या व्यवसायावर होतं ते, त्यात काम करून आम्ही नॅशनल लेवलला गोल्ड मेडल जिंकू शकलो. आणि त्याच्यानंतर परत मी नाटक, म्हणजे परत सुरुवात झाली नाटक प्रवासात. आणि मग कॉलेज संपल्यानंतर आईच्या हॉस्पिटलचा एक ग्रुप आहे, जो दरवर्षी वर्धापन दिन असतो त्यांचा, देवळाचा वर्धापन दिन असतो तेव्हा नाटक करतात. आणि याच वर्षी त्यांनी मला विचारलं की तू करशील का. मी म्हटलं नाटक कुठलं आहे, तर संगीत मत्स्यगंधा. मी म्हटलं बापरे, संगीत मत्स्यगंधापर्यंत ठीक आहे, पण संगीत म्हटल्यावर मी परत तसा विचार केला की ठीक आहे, म्हटलं बघू कसं काय जमतंय. आणि त्यांना सांगितलं की संगीत क्षेत्रात मला, म्हणजे असं कधी मी गेले नाहीये एवढं सोलो आणि नाट्यगीत वगैरे गायला, पण प्रयत्न करेन म्हटलं. आणि आवडत असेल तर बघा, नाहीतर म्हटलं माफ करा, म्हटलं तुम्ही दुसरा कोणतरी कलाकार शोधा. तर त्यांनी मला तयार केलं. म्हणजे जरी मी प्रोफेशनल सिंगर नव्हते किंवा संगीताची काही जाणीव नव्हती मला एवढी, तरी सुद्धा त्यांनी मला तयार केलं. आणि तो रोल इतका छान झाला की सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं, फोन करून म्हणा, किंवा तो व्हिडिओ अपलोड झालेला एका यूट्यूबवर, तो मला रिटर्न त्यांनी पाठवून असं म्हणजे भरभरून कौतुक केलं माझं त्या नाटकामुळे. आणि त्याच्यानंतर मला अजून पण लोक विचारायला लागलेली की तू इथे काम करशील का, तिथे काम करशील का, पण माझं डेली शेड्यूल इतकं जरा टाईट असतं, त्यामुळे मी कमिट नाही करू शकत की मी हा रोल करेन किंवा मी या नाटकात काम करेन. मी प्रोफेशनली त्या फील्डमध्ये नाही आहे. मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी किंवा म्हणजे असं की बाबा मला वेळ आहे, तर मग मी ते काम करू शकेन, तरच मी कमिटमेंट देते. आणि असा हा नाटकाचा प्रवास आहे माझा. तू गावातल्या मुलांसाठी निर्वाणा नावाचा कलेसाठी वाहिलेला एक समूह स्थापन केला आहेस, तर त्यामागे काय संकल्पना होती? त्यामागची संकल्पना अशी की कोविड ज्या वेळेला चालू होता, त्यावेळेला कलाकारांना स्टेज मिळत नव्हती. इवन म्हणजे जे लोक परफॉर्म करू शकत होते त्यांना पण स्टेज मिळणं खूप कठीण होत होतं. आणि त्याच काळात मला असं जाणवलं, माझं संपर्क गावातल्या आमच्या मित्रमैत्रिणींशी जरा वाढला, आणि तेव्हाच मला अशी जाणीव झाली की अरे, आपल्या गावातच किती कला भरलेली आहे आणि ही कला लोकांपर्यंत पोचली पाहिजे. म्हणून मी त्यांच्याशी थोडंसं डिस्कशन असं केलं, आणि ते पण तयार झाले, ते सगळी मुलं पण तयार झाली, आणि आम्ही निर्वाणा असा ग्रुप निर्माण केला, जिथे आम्ही चित्रकला, गायन, संगीत, नाटक, डान्स जे काही असेल ते सगळं असं प्रॅक्टिस करायची, अभ्यास करायचा त्याचा रेग्युलर बेसिसवर. आणि हे करत असताना आम्हाला गावातल्याच लोकांनी आमची मेहनत बघून म्हणा विचारलं की आमच्या गावातल्या देवळाच्या वर्धापन दिना दिवशी तुम्ही एखादा 1.5 तासाचा कार्यक्रम कराल का. मी म्हटलं याच्यातून अजून म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे गावातल्या लोकांसाठी, जे काय मी तयार केलंय त्याच्यासाठी जर अशी स्टेज मिळत असेल तर अजून काय पाहिजे. म्हणून
या सगळ्यांना घेऊन आम्ही सगळ्यांनी मेहनत करून तो 1.5 तासाचा कार्यक्रम आम्ही केला आणि तो लोकांना आवडला. त्याच्यामुळे आम्हाला यावर्षी त्यांनी परत तसं परफॉर्म करायला, तो कार्यक्रम करायला परत त्यांनी रिक्वेस्ट केलेली आणि आम्ही यावर्षीही तो कार्यक्रम केला. यावर्षी आमच्याकडे जास्त मुलं आलेली, म्हणजे एकदम छोटी छोटी मुलं पण आलेली. म्हणजे कलेसाठी किती लोक असे म्हणजे भुकेलेले आहेत हे पण जाणून येतं आपल्याला. सो असा त्या समूहाचा प्रवास चालू आहे. उमा, तुझ्या बोलण्यातून मगासपासून मला तुझी कलेविषयी ओढ, तुझी कलेप्रतीची आस्था दिसून येत आहे. तर एक कलाकार म्हणून तुझ्या अशा काही खास आठवणी आहेत का, किंवा अशी एखादी खास आठवण, एखादा क्षण असं जे तुला आमच्याशी शेअर करावा असं वाटेल, असं काही आहे का? या कलेच्या जगात 1 किंवा 2 असे क्षण मला सांगता येणार नाहीच, कारण इतके क्षण दिलेत मला कलेने की म्हणजे बोटावर मोजण्या इतके नाहीयेत, खूप जास्त आहेत. हे पण मी सांगायला मला आवडेल की या कलेच्या क्षेत्रात मला इतकी चांगली माणसं मिळाली आहेत, इतकी गोड, इतकी एनकरेजिंग, प्रेरणादायी माणसं मिळालेली आहेत. आणि अजून एक गोष्ट मला याच्यात सांगावीशी वाटते की कलेने मला आयुष्य जगायलाही शिकवलंय. म्हणजे जेव्हा मी काही सादर करत असते, जेव्हा मी स्टेजवर असते, तेव्हा मी नसते. जर मी नाटक करत असेन तर मी त्या भूमिकेतला जो रोल मला दिलाय मी तो असते, मी उमा नसते. जर मी डान्स करत असेन तर त्या गाण्यातल्या गायिकेला किंवा त्या लिरिसिस्टला जो माणूस तिथे हवाय मी तो असते, मी उमा नसते. त्यामुळे मला प्रत्येक वेळी वेगळा अनुभव आलेला आहे आणि आयुष्य जगायला शिकवलंय. हे मी अशासाठी म्हणतेय की स्वतःचं अस्तित्व सोडून दुसऱ्याच्या जागेवर उभं राहून आपण म्हणजे बघू शकतो की त्याचा अनुभव कसा असेल, म्हणून मी त्याला कसं ट्रीट केलं पाहिजे किंवा मी त्याचा कसा आदर केला पाहिजे, त्याच्या भावनांना रिस्पेक्ट कसा दिला पाहिजे, हे मला कलेने शिकवलं. खूप छान सांगितलं सुमा, की हे कलाकाराचं जगणं हे फक्त म्हणजे एक परकाया प्रवेश केल्यासारखंच असतं. तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला बाजूला ठेवूनच तुम्हाला ते करावं लागतं. खूप छान सांगितलंस. हो, तर उमा एक कलाकार या नात्याने आम्ही मगासपासून तिच्याशी संवाद साधत आहोत. पण तिच्या इंट्रोडक्शनमध्ये मी हेही सांगितलं होतं की ती एक कृषी पदवीधर आहे आणि एक सर्जनशील, एक प्रगतिशील अशी शेतकरीही आहे. तर मला उमा तुला विचारायचं आहे की करिअरच्या दृष्टीने शेती हे क्षेत्र निवडावंसं का वाटलं? शेती हे करिअर निवडण्यामागे एकच कारण होतं. माझी 12वी झाली सायन्समधून. त्याच्यानंतर मी बघितलं की माझे असे गोल्स, प्रत्येक मुलाचे गोल्स असे जसे मोठे होतो आपण तसे बदलत जातात, तसे माझेही बदलत गेले. आणि जेव्हा 12वी झाली तेव्हा मी बघितलं की आत्ता कशाची गरज आहे. पप्पा शेती करतायत आणि मला एन्व्हायरमेंटची ओढ होती. असं मी म्हणणार नाही की मला शेतीची ओढ होती. मला एन्व्हायरमेंट बाबतीत चांगलं काहीतरी करता येईल का या बाबतीत मला नेहमी ओढ होती. आणि माझ्या शिक्षणाचा पुढे माझ्या पप्पांना, आईला, घरच्यांना कशी मी मदत करू शकेन याचा विचार करून मी शेती पदवीधर होईन असा निर्णय घेतला. त्याच्यानंतर थोडंसं असं जाणवून आलं की मी जे शिक्षण घेतेय दापोलीमध्ये, जे मी शिक्षण घेत होते ते सगळं असं केमिकल बेस्ड होतं आणि पप्पांनी इथे सेंद्रिय शेती सुरुवात केली. त्यामुळे मी तिथे जे काय शिकले त्याच्याबद्दल मी पप्पांना अपडेट्स देत होतेच. जेव्हा जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा मी त्या प्रश्नांची उत्तरं प्रोफेसर्सना विचारून किंवा मला जे माहिती आहे ते पप्पांना सांगून ते प्रश्न सॉल्व्ह करत होते. पण घरी आल्यानंतर माझा अजून एक अभ्यासक्रम सुरू झाला, तो म्हणजे सेंद्रिय शेतीबद्दलचा. आणि मला नेहमीच सेंद्रिय शेती या विषयात जास्त कल होता, पण आहे आणि मला वाटतं कायम राहील. कारण त्याच्यापेक्षा जास्त असं संतुलन मेंटेन करण्यासाठी, आपलं नैसर्गिक संतुलन कायम ठेवण्यासाठी अजून दुसरं मला वाटत नाही की काही हे आहे साधन आहे.
कारण तेच आपल्याला जेवण खाण्याचा सोर्स पण तोच आहे आणि आपल्या वातावरणाला किंवा क्लायमेटसाठी पण तेच चांगलं आहे. मी मगाशी बोलताना म्हणाले की उमा समाजभान असलेली, सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारी एक तरुणी आहे. त्याचं कारण असं आहे आणि आमच्या भेटीमागचंही कारण नेमकं तेच आहे की उमाने 2020 साली जेव्हा कोविड वॅक्सिन ची जी ट्रायल, क्लिनिकल ट्रायल जेव्हा गोव्यात सुरू झाली होती पेडण्यात रेडकर हॉस्पिटलमध्ये, त्यामध्ये पहिल्या फळीत फेज 1 ट्रायलला पहिल्या याच्यात भाग घेणारी ती एक होती, ती आणि तिचा भाऊ उगम. तर त्यावेळी तिच्याबद्दल म्हणजे वृत्तपत्रातही त्यावेळी छापून आलं होतं आणि ते वाचून माझा तिच्याशी संपर्क आला. म्हणजे तिच्याकडून मला प्रेरणा मिळाली की म्हणजे माझ्यापेक्षा लहान एक मुलगी हे करू शकते, हे धाडस करू शकते, तर मी का नाही करू शकत. आणि तिच्याशी संपर्क करून हे कशी प्रोसेस आहे सगळं विचारून घेऊन नंतर मी पण तो निर्णय घेतलेला की मी कोविड ट्रायलमध्ये सहभागी होईल. तर उमा, मला सांग की तुझा हा कोविड वॅक्सिन ट्रायलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय कसा झाला? खरं सांगायचं झालं तर आम्हाला त्यावेळेला असं एवढं मोठं आम्ही काहीतरी करतोय असं अजिबात वाटलं नव्हतं. कारण आम्ही फक्त मी, माझा भाऊ उगम आणि पप्पा, आम्ही तिघेही इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे मेंबर आहोत आणि आम्हाला कळलं की फेज 1 साठी व्हॉलंटियर्सची गरज आहे. मी पप्पांना म्हटलं मी नाव द्यायला तयार आहे आणि माझा भाऊ लगेच तोही म्हणाला की मी पण देईन. आणि आई माझी नर्स असून तिने सांगितलं काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही दोघं पण जाऊ शकता. जेव्हा ते दोघं रेडी झाले आम्हाला दुसरं काही हेच नव्हतं, म्हणजे अडवायला काही चान्सच नव्हता. त्यामुळे आम्ही दोघांनी जाऊन नाव दिलं. असं कुठेतरी वाटत होतं की हा आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करायला जातोय, एवढी जाणीव होती. चला मोठं काही का असे ना, छोटंसं काहीतरी म्हणून एवढं तरी योगदान आपलं असावं म्हणून आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन वॅक्सिनसाठी व्हॉलंटियर केलं. मला तुला याची जाणीव करून जे द्यायला आवडेल की तुला वाटत नसेल की तू खूप काही मोठं केलंस, पण त्यावेळी परिस्थिती अशी होती की कोविडमुळे हाहाकार माजला होता. त्यावर लस उपलब्ध, वॅक्सिन उपलब्ध नव्हती आणि जर ती उपलब्ध करायची असेल तर अगोदर त्यासाठी ट्रायल्स होणं गरजेचं होतं आणि लोकांनी पुढाकार घेऊन यात पुढे येणं गरजेचं होतं. त्याशिवाय तेवढी माहिती त्या म्हणजे वॅक्सिनबद्दल आपण ठोसपणे सांगू शकलो नसतो की ती हो. तर मग त्यासाठीच आहे आणि ते सुद्धा अगदी सुरुवातीला, म्हणजे नंतर नाही, पण अगदी सुरुवातीलाच काय होणार ती वॅक्सिन घेतल्यानंतर याची म्हणजे जराही कल्पना नसताना तुम्ही तो निर्णय त्यावेळी घेतलात. आणि मला वाटतं तुझा भाऊ हा सगळ्यात कमी वयाचा म्हणजे तो वॅक्सिन घेणारा व्हॉलंटियर होता. तर त्यासाठी तुम्हा दोघांचंही अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा, कारण तुमच्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांना नंतर प्रेरणा मिळाली यात भाग घेण्याची. तर उमा, तुझे भविष्याबद्दलची काय स्वप्न आहेत, म्हणजे तुझे फ्युचर गोल्स नक्की काय आहेत? फ्युचर गोल्स, मी आजपर्यंत असं कधीच गोल ठेवला नाहीये की बाबा मला इथे पोचायचंय किंवा असं, म्हणजे करिअर बाबतीत बोलेन. पण एक माणूस म्हणून माझा एक गोल कायम आहे की मला काही झालं तरी एक आज मी आहे त्याच्यापेक्षा उद्या मला चांगला माणूस बनायचा आहे. माझ्या स्वतःच्या स्वभावात, माझ्या वागण्यात अजून चांगल्या गोष्टी मला समाविष्ट करून घ्यायच्या आहेत आणि मला जेवढं जमेल तेवढी माणुसकी जपायची आहे स्वतःत. हा माझा एक कायम कॉन्स्टंट म्हणतात ना तसा एक गोल आहे. बाकी करिअर विषयी मी काही गोल्स असे ठेवले नाही आहेत, कारण मी जशी सिच्युएशन येईल त्याचा एकदम उत्तमरित्या माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी कसं मी ते घडवून आणू शकते याच्याकडे माझं लक्ष असतं नेहमी. हा व्हिडिओ आम्ही केला होता मुख्यत्वे लोकांचं जे कुतूहल होतं की ती मुलगी कोण आहे, तर त्याचं उत्तर देण्यासाठी.
पण मला स्वतःला असं आता वाटते की उमाशी बोलल्यानंतर मला पण ती जास्त अधिक चांगल्या प्रकारे कळली. तिच्याबद्दल अजून थोड्या गोष्टी जाणून घेता आल्या, खूप चांगल्या गोष्टी जाणून घेता आल्या. तिच्या बोलण्यातून आपल्याला मगासपासून जाणवेल की ती एक म्हणजे प्रामाणिकपणा तिच्यात आहे. जे काम ती करेल ते ती प्रामाणिकपणे करते, सचोटीने करते, 100% देण्याचा प्रयत्न करते. जर पूर्णपणे ती करू शकेल तर ती त्यात झोकून घेते, नाहीतर नाही. आणि हे खूप म्हणजे हा एक कलाकार म्हणूनही खूप चांगला गुण तिच्यात आहे. त्याचप्रमाणे ती निडर स्वभावाची आहे. काहीतरी नवीन करायचं किंवा काहीतरी वेगळं काम करायचं याचं धाडस तिच्यात आहे. उत्तम संघटन कौशल्य असलेली, उत्तम नेतृत्व गुण असलेली मुलगी आहे. आणि समाजाप्रती काहीतरी चांगलं करायची, समाज किंवा पर्यावरण या बाबतीत काहीतरी चांगलं करायची तिची इच्छा आहे आणि तिने आपल्या परीने आतापर्यंत योगदानही त्यात दिलेलं आहे. तर एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून तर ती चांगली आहेच, पण एक माणूस म्हणूनही ती मला आज अजून जास्त आवडली असं मी म्हणेन. तर आम्ही या ज्या ठिकाणी बसलो आहोत ते हे जयदत्त ॲग्रो फार्म आहे उमाचं. तर अशी जागा आणि तुझा स्वतःचा वेळ आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्याशी बोलताना खरंच खूप छान वाटलं. आणि तुझ्या प्रत्येक पुढच्या प्रकल्पासाठी आणि तुझ्या पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद तुमचेही, कारण आजपर्यंत लोक मला असं म्हणजे संवाद करायला यासाठी भेट देत होते की मी BSc ॲग्रिकल्चर केलं आहे आणि मी शेती व्यवसाय काहीतरी करते, यासाठी मला खूप लोक अप्रोच व्हायचे. पण आज एक कलाकार म्हणून जेव्हा माझी ओळख होत आहे तेव्हा मला माझं मन खरंच खूप जास्त भरून येत आहे, कारण इथे मी कळत नकळत खूप मेहनत केली आहे आणि त्या माझ्या अस्तित्वाला तुम्ही अशी ओळख आणून देताय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला आज या व्हिडिओच्या निमित्ताने उमाशी बोलताना खूप खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. आणि तुम्हालाही हा व्हिडिओ बघताना तो नक्कीच होईल. आणि सोनाली ताईच्या अंतरंग या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.